अरे हे कसले एकनाथ भाई, कसले डॉन. हे गद्दारनाथ चालले होते ठाकरेंच्या खासदारांचं ऑपरेशन करायला. पण उलट भाजपनेच एकनाथ शिंदेंच्या समोर कॉलर पकडून शिंदेंच्या जिल्हाप्रमुखाचं ऑपरेशन केलं. आपल्या जिल्हाप्रमुखाच्या इज्जतीचा कचरा होत होता, पण शिंदे मदतीला आले नाही. लाचारसारखं शेपूट घालून बसले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांना मारलं. अजब आहे. मै हुडॉन बोलणारे गेले कुठे? बापरे. भाजपने 3 वेळा शिंदे गटाचं ऑपरेशन केलं. पहिल्यांदा ठाण्यात भाजपच्या लोकांनी शिंदेंचे कार्यकर्ते चोपून काढले. नंतर शिंदेंच्या मंत्र्याला कुत्र्यासारखं फरफटत तुडवला. पार हाताचं ऑपरेशन करावं लागलं होतं. काल भाजपने 3रं ऑपरेशन केलं, शिंदेंच्या जिल्हाप्रमुखाला कॉलर धरून. ही आहे शिंदे गटाची लायकी. शिंदे गटाच्या या जिल्हाप्रमुखासोबत नेमकं घडलं तरी काय, पूर्ण स्टोरी बघा. काल मला धाराशिव जिल्ह्यातला एक व्हिडिओ तिकडच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने पाठवला. त्या व्हिडिओवर आपलं विश्लेषण व्हावं, आपलं मत व्यक्त व्हावं, कारण हीच परिस्थिती एक रंगवून दाखवली गेली महाराष्ट्रामध्ये. कशा प्रकारे शिवसेनेचे पक्षप्रमुख कुणालाही भेटत नाहीत, कुणाला वेळ देत नाहीत, कुणाला भेटू देत नाही, एक असं चित्र तयार केलं गेलं होतं काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये. आणि ज्याचं स्वरूप बंडामध्ये दाखवून ही अशा प्रकारे शिवसेनेत फूट घडवून आणण्यात आली होती. ते कारण दाखवलं गेलं होतं, ते या व्हिडिओ मधून मी खोडून काढणार आहे. मी सर्वप्रथम काल धाराशिव मध्ये काय घडलं हे तुम्हाला दाखवतो, त्याची थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. धाराशिव मध्ये एकनाथ शिंदेंचा एक वैयक्तिक काही कार्यक्रम असेल, पण त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला जो व्हिडिओ मी दाखवेल, त्या कार्यक्रमामध्ये एअरपोर्टवर, विमानतळावर राणा पाटलाच्या पोराला, म्हणजे मल्हार पाटलाला, भाजपाच्या आमदाराच्या पोराला पोलिसांनी गेट खोलला. राणा पाटलाचं पोरगा आतमध्ये आणि बाहेर हे आपले सैनिक, हे पोलिसांच्या, आता लाट्याघाट्या म्हणता येणार नाही, पण बाहेर हे सैनिक पोलिसांच्या त्या अरेरावीला सामोरं गेलं. त्याला बाहेर काढलं गेलं, गेटच्या बाहेर काढलं गेलं. आता पोलिसांना तसे आदेश असतील, आपण असंही म्हणू शकत नाही की कारण पोलिसांचं काय आहे वैयक्तिक त्याच्यामध्ये, त्या आदेशाचे पाईक. त्यांना सांगितलंय एवढ्यांना सोडा, एवढ्यांना सोडायचं. पण यांनी आपली स्वतःची किंमत समजून घेतली पाहिजे. तुमचेच आरोप असायचे ना, साहेब भेटत नाहीत, साहेब वेळ देत नाहीत, उद्धव साहेब वेळ देत नाहीत. कमीत कमी भाजपाच्यांना आत घेऊन तुम्हाला बाहेर ठेवण्याचं काम कधीही झालं नसावं, हे तर तुम्ही सुद्धा मान्य कराल. राणा पाटलाचा पोरगा आत जातो, मल्हार पाटील आत जातो आणि तुम्हाला बाहेर ढकललं जातं. 4 चौघामध्ये माणसं पाहतायत. शिवसेनेचे कार्यकर्त्याला बोलत नाही तुम्ही. जिल्हा प्रमुख तुम्ही मला हाता होता काय संबंध आहे? एकीकडे भाजपचे नेते थाटात शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी विमानतळावर जात असताना पोलीस शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मात्र रोखत असल्याचं दिसलं. भाजप आमदार राणा पाटलांचे पुत्र मल्हार पाटलांसाठी गेट उघडणारे पोलीस शिवसेना नेत्यांसाठी मात्र बंद करत होते. एक मिनिट म्हणलं तर इकडे युवा सेनेचा जिल्हा प्रमुख आहे साहेब. शिंदे साहेबांवर आमचं प्रचंड प्रेम आहे. आज जिल्ह्यामध्ये येत असताना मी महत्वाचा पदाधिकारी आहे. आम्हाला साहेबांना बघायचंय, भेटायचंय. साहेब आज सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी जगतात, तर सगळे मोठेच लोक साहेब जाऊन भेटत असतात, तर सर्वसामान्य शिवसैनिकांचं, युवा सैनिकांचं काय? मला दादांच्या त्या शब्दांची आठवण झाली आहे. लई वंगाळ राजकारण, लई वंगाळ. काही नाही रे, काही नाही, राजकारण लई वंगाळ. दादांचे शब्द अगदी इथे चपखल शोभतात. काही उपयोग नाही रे, राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय. आता खरं तर शिंदे गटाच्या या जिल्हा प्रमुखाने ते आठवायला हवं होतं साताऱ्याचं वातावरण, जिथे पालकमंत्र्याला, आमदाराला, मंत्र्याला जर हाताला रक्त येईपर्यंत ती वागणूक मिळत असेल, तर तुम्ही कोण आहात त्यांच्या पुढे? विचार करा. पालकमंत्र्यांना सुद्धा तुम्हाला जर विसर पडला असेल काय घडलं त्यांच्या बाबतीत, त्यांनी तर आपली कहाणी कमीत कमी त्या सर्वोच्च सभागृहामध्ये ठेवली. त्यांच्याकडे तो तरी एक
पर्याय आहे तिथे आपल्या व्यथा मांडण्याचा 4 लोकांसमोर. आणि खरं सांगतो, अगदी खरं सांगतो, मनाला कुठेही हा प्रसंग पाहून खूप बरं वाटलं अजिबात म्हणणार नाही मी. अजिबात बरं नाही वाटलं, कारण शेवटी हे सुद्धा सैनिकच, ही सुद्धा आपलीच माणसं. आज भरकटली तिकडे आहेत, पण शेवटी आहेत सैनिक. त्यामुळे मनाला वाईट वाटलं, बरं कुठेच वाटलं नाही. एवढ्या कोत्या मनाचे आम्ही शिवसैनिक कधी होऊ शकत नाही. शिंदेच्या ह्या कार्यकर्त्यांची ही अवस्था पाहून आम्हाला सुद्धा वाईटच वाटलं. सभापती महाराज, माझी हात जोडून विनंती आहे, आम्ही सुरक्षित आहात का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, सभापती महोदय, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. सभापती महोदय, माझा अजून ठणकते. 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. सभापती महोदय, काय 100 पोलीस म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत. एवढा माजुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्तावर रक्त. न्याय द्या आम्हाला, न्याय. आम्ही कोणाकडे न्याय मागायचा? हे सगळं पाहिल्यानंतर जे कोणी ऑपरेशन टायगर 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 सतत जे कानावर पडतं, ते ऑपरेशन टायगर वगैरे बाजूला करा. अगोदर आपल्या एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळेल. कमीत कमी एकनाथ शिंदेच्या त्या पदाधिकाऱ्यांना सन्मान, ऑपरेशन एकनाथ शिंदे कार्यकर्ता सन्मान चालू करा. ते जास्त गरजेचं आहे तुम्हाला. ह्या व्हिडिओमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, चिन्ह धनुष्याचं आणि उमेदवार कमळाचा होता. हे सुद्धा हा माणूस बोलून गेला. अतिशय महत्वाची गोष्ट. या सगळ्या मागचा मतितार्थ मला तुम्हाला हा दाखवायचा आहे. कशा प्रकारे शिवसेनेचं धनुष्य वापरलं जातं, कशा प्रकारे शिवसैनिकाचं मत वापरलं जातं आणि निवडून आणलं जातो तो कमळाचा माणूस. मग शिवसेनेच्या पदरात काय पडणार? हा विचार, हा दूरदृष्टीचा विचार तुम्ही लक्षात घ्या. एक शिवसैनिक म्हणून, शिवसेना म्हणून आपल्या पदरात काय पडणार? माझा हा प्रश्न सैनिकाला आहे, त्यांच्या नेत्यांना नाही. 5 जागेमध्ये 4 उमेदवार हे भाजपचेच आहेत, फक्त चिन्ह शिवसेनेचं आहे. आणि उरलेल्या सगळ्या जागा त्यांनी भाजप देऊन टाकल्या. अशा पद्धतीनं त्यांनी जिल्हा परिषद देखील भाजपच्या घशामध्ये घालायचा घाट या प्रभारी जिल्हा प्रमुख ज्ञानराज चौगुले आणि साळवी यांनी केला. ही सगळी तक्रार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे मांडली. त्या पद्धतीनं राजेंद्र साळवीला पदावून देखील हटवलंय. नवीन संपर्क प्रमुख या ठिकाणी नेमले गेलेले आहेत. आता पुढच्या तक्रारी आम्ही करतोय आणि ही मागणी आम्ही त्यांच्यापर्यंत एकनाथभाईपर्यंत पोहोचू नये म्हणून साधारणतः तुळजापूर, धाराशिव आणि कळंब येथील 50 पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केलंय किंवा कार्यक्रमाला त्यांनी तिथपर्यंत येऊ नये, शिवसेनेनंतर एकनाथभाईंना भेटू नये आणि घरानं सांगू नये, मांडू नये म्हणून कुणालाही भेटू द्यायचं न भेटू द्यायचं त्यांनी एक घाट घातलेला आहे. त्यामुळे अतिशय पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावलेला आहे. अरे तुमच्यात दम आहे, तुमच्यात हिंमत आहे तर आमच्या समोर भिडायला या ना, भेटायला आम्हाला, तुम्हाला दाखवतो आम्ही. अरे आम्ही गावचे वतनदार आहे.